परमपूज्य श्री गुरु डॉक्टर काका, परमपूज्य मंदाताई यांना साष्टांग वंदन, परम सुनील काका, आदरणीय नीलाताई यांना साष्टांग नमस्कार. श्रोते आपल्याला साष्टांग वंदन. वक्तव्यासाठी बसलेले आहे, चिंतनासाठी नाही, म्हणून वक्तव्य करते आहे. वक्तव्य करताना आपल्या मागच्या याच्यामध्ये अभ्यास वर्गामध्ये कार्य कारण भाव ह्याच्यावरच आपले 2-3 वर्ग झालेत. भगवंताच्या इच्छेने ते 2 वर्ग काही झाले नाही. त्यामध्ये 2 वर्ग झाले की काका शब्दाची व्युत्पत्ती आणि कार्यकारण भाव कसा असावा, कसा असतो आणि तो कसा नसावा, तो कसा आपल्यामधून कार्यकारण भाव हा त्याची निवृत्ती कशी करावी या संदर्भातच सगळं आपलं जे विवेचन झालं त्याबद्दलचं वक्तव्य आज. कार्यकारण भावांच्या ह्या तडाख्यामध्ये आमचं जीवन असतं. काकांनी या कार्यकारण भावाच्या तडाख्याला धोसरा असं म्हटलंय की हा धोसरा आमच्या मागे असतो कार्यकारण भावाचा. आणि नाथ महाराज काय म्हणतात, ह्यापरी निज प्रकृती रजोगुण जे धरोनी हाती कार्य कारणाची युक्ती करी उत्पत्ती सृष्टीची. म्हणजे रजोगुण जो आहे हा रजोगुण कार्यकारण भावाची युक्ती करून सृष्टीची उत्पत्ती करत असतो. कार्यकारण भाव हे रजोगुणाचं कार्य आहे आणि त्यामुळे सृष्टीची उत्पत्ती होत असते. हे नाथ महाराजांनी स्पष्ट केलेले आहे. म्हणजे आता जबाबदारी काय आली, रजोगुण आमच्या मधला आम्ही कमी करायचा आणि सत्वगुणाचं आधिक्य वाढवायचं. आलं की नाही? म्हणून हा कार्यकारण भाव जर निवृत्त करायचा असेल तर काय केलं पाहिजे नेमकं मी, तर जोपर्यंत जीवाला आत्मस्वरूपाचे यथार्थ आणि सम्यक ज्ञान प्राप्त होत नाही तोपर्यंत कार्यकारण भावाचा आम्हाला भास होतच राहणार आहे. म्हणून कार्यकारणाच्या युक्ती करी उत्पत्ती सृष्टीची ही युक्ती आम्ही नेहमी करत असतो. कार्य आणि कारण. कार्य झालं की काय कारण आहे, उशीर झाला काय कारण आहे, आले नाही काय कारण आहे. बुद्धीमध्ये सतत हा कार्य आणि कारण याचा संबंध असतो. अगदी आमचं जीवन त्या तडाखा, म्हणून काकांनी तडाखा शब्द वापरलाय, धोसरा शब्द वापरलाय. म्हणून देहादी जगताची निर्मिती हे कार्य आहे आणि पाप पुण्यात्मक कर्म करतं म्हणून देहादी जगताची निर्मिती होते हे कारण आहे. आणि तत्सापेक्ष व्यवहार सत्य वाटतं, पण हे सगळे अविद्येचे निनाद आहे असं काका म्हणतात. काकांनी परत या सगळ्याला निनाद असं म्हटलंय. जेवढे आम्ही कार्य आणि कारण देतो ते सगळे कार्य आणि कारण हे अविद्येचे निनाद आहे. ही सगळी अविद्या आहे. आणि कार्य आणि कारणाचा जो भाव आम्ही जो सगळ्या आयुष्यभर जपतो, नवे संसार चक्र त्यामुळे फिरते, ती सर्व अविद्या आहे. आणि हे आम्ही या कार्यकारण भावाच्या विवेचनातून ह्या कारिकांच्या माध्यमातून शिकायचे आणि त्या भावातून निघण्यासाठी प्रपंचाचा विस्तार कमी करायचा. त्यासाठी अनासक्त वृत्तीने राहावे. ही अनासक्त वृत्ती कशी सांभाळायची याचं विवेचन आपण हा पसारा, प्रपंचाचा पसारा कमी करून एक विठ्ठलाची खरा अवघाची पसारा वावगाची हा निर्णय होण्यासाठी अनासक्त वृत्ती कशी जोपासायची ही याचं आपण विवेचन अत्यंत सुंदर पद्धतीने 2 दिवस ऐकलेलं आहे. म्हणून जेथ हेतुफलाचा हेका, जिथे या कार्यकारण भावाचा हेका असतो, कार्यकारण झोका असतो, मी करता भोगता सारखा धोसरा असे. पण हा कार्यकारण भाव जेव्हा माझ्या अंतःकरणातून नाहीसा होईल तेव्हाच हे शुद्ध पुण्य उदयाला येईल आणि निश्चयपूर्वक आत्मज्ञान ते करून देईल. त्यासाठी दैनंदिन व्यवहारातील कार्यकारणाची जी वृत्ती आहे ती मला निवृत्त करावी लागेल. आता कशी निवृत्त करावी लागेल, एकच उदाहरण देते. अरे आज काकू चिंतन मांडणार आहेत का बरं? झालं. आता काकू आले हे कार्य झालं, याचं कारण काय आहे? व्यावहारिक दृष्टीने ठीक आहे, पण कारण जाणल्याशिवाय आम्हाला चैन पडत नाही. काकू आहेत का बरं? काका नाही का?
म्हणून काकू, काकांची अनुपस्थिती हे कारण आणि म्हणून काकू आहेत हे कार्य झालं. आता हे व्यावहारिक दृष्टीने ठीक आहे तेवढ्या पुरता, पण कारण जाणल्याशिवाय आम्हाला चैन पडत नाही, श्रवणात लक्ष लागत नाही, काका नाही, मजा नाही. या ठिकाणी काकू हे कार्य, काकांची अनुपस्थिती हे कारण, आणि या दोन्ही मधून बाहेर पडायचं आम्हाला. आणि वक्तव्यामध्ये जेव्हा आम्ही रमू त्याच वेळेला हा कार्यकारण भाव आम्ही निवृत्त करण्यासाठी प्रयत्नात राहू, तोपर्यंत राहणार नाही. म्हणून काकुरूपी देह व कारणाचा विचार करणारे मन, म्हणजे हा देह, आणि हा देह इतिहास काय वक्तव्य करतोय, का चिंतन म्हणतोय, म्हणून ह्या कारणाचा विचार, काका नाही ह्या कारणाचा विचार करणारं जो मन आहे, या दोन्हीकडे आम्हाला दुर्लक्ष करावं लागेल आणि श्रुतीच्या उपदेशामध्ये स्थिर होऊन आत्मरूप मध तेवढा घ्यावा. हे जमलं म्हणजे सतत कार्यकारण भावाच्या तडाखातून आम्ही सुटू आणि कार्यकारणाचा अतीत होऊन काका रूप होऊ. काका कार्यकारणाच्या अतीत असणारे माझे श्री गुरु हे आम्ही काकारूप होऊन राहू. म्हणून कार्यकारण भाव ही अविद्या आहे, हा भाव माईक आहे हे जाणून ह्या वृत्तीची निवृत्ती करून माया निर्मित हे सर्व कार्य माईक आहे. फक्त परब्रह्म स्वरूपच सत्य आहे, ते मी आहे. मी अज अजर अमर आहे. या आत्मस्वरूपात शाश्वत अशाश्वत नित्य अनित्य या शब्दाची प्रवृत्ती होत नाही. आणि ह्या परब्रह्म स्वरूपात ही शब्दाची निवृत्ती कशी होत नाही ते आज आपण अधिकारवाणीमधून काकांच्या ऐकूया. तत्पूर्वी एक ओवी काकांची मी वाचते. तैसे आत्मज्ञाना लागी, या आत्मज्ञानासाठी देह मना जो विरागी, देह आणि मन यांच्याकडे दुर्लक्ष करून जगते श्रुती वाक्यांची भागी, श्रुती वाक्यांच्या उपदेशामध्ये स्थिर होऊन आत्मरूप मध तेवढा घ्यावा, म्हणजे आम्ही कार्य आणि कारण या भावाच्या अतीत होऊ. रामकृष्ण हरी. हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. सद्गुरुनाथ महाराज की जय. वंशी विभूषित करान्नवनीरदाभा, पीतांबरा दरुण बिंब फलाधरुष्टा, पूर्णेन्दु सुंदर मुखादरविंद नेत्रा, कृष्णात् परम किमपि तत्त्वमहं न जाने. शंकरं शंकराचार्यः सद्गुरु सर्वसन्निभः, सर्वेषां शंकरः सन्तु सच्चिदानन्दरूपिणः. ज्ञानदं सद्गुरुं शान्तं अज्ञानारण्यदाहकम्, नमामि परमाचार्यं श्रीमच्छंकरधारिणम्. सदाशिवसमारम्भां शंकराचार्यमध्यमाम्, अस्मदाचार्यपर्यन्तां वन्दे गुरुपरम्पराम्, वन्दे गुरुपरम्पराम्. सद्गुरुनाथ महाराज की जय. सांगा काका बी सांगा. परम पूज्य सद्गुरु डॉक्टर काका
यांच्या श्रीचरणी साष्टांग वंदन करतो. परमपूज्य मंडाचे गंधे यांच्या चरणारविंदांना नमन करतो. आदरणीय नीलाताई दातार यांना नमस्कार करतो. आपणा सगळ्यांना वंदन करतो आणि विषयाला प्रारंभ करतो. आत्ताच आपण वक्तव्य ऐकलं की ब्रह्मस्वरूप कार्य आणि कारणाच्या अतीत आहे आणि श्री गुरु साक्षात ब्रह्म असतात. त्यामुळे श्री गुरु सुद्धा कार्य आणि कारणाच्या अतीत आहे. हा मुद्दा याच्या पुढचा घेण्यापूर्वी आपण आता शांतीपाठाला प्रारंभ करू आणि मग याच्या पुढचा मुद्दा सुरुवात करू. म्हणू का काका मी? म्हणा. तुम्ही ते बंद केलं होतं ना, आता चालू केलं. कानी सद्वचन ऐकावे, यज्ञकर्मी समर्थ व्हावे, नेत्री शुभची पहावे आम्ही सदा, इंद्रिय आणि शरीर स्थिर करोनी स्तुतीपर, देवा लागी आयुष्य हितकर भोगो आम्ही. इंद्र महान कीर्तिवंत, उषा अति ज्ञानवंत, चक्ररूप गरुड बलवंत, अरिष्ट नाशो जो चतुराननाचा पुत्र, बृहस्पती ज्ञानवंत, आमुसे कल्याण अनंत करो सदा. श्री सद्गुरुनाथ महाराज की जय. काका रामकृष्ण हरी. रामकृष्ण. यथा स्वप्ने द्वयाभासम चित्तम चलति मायया, तथा जाग्रत द्वयाभासम चित्तम चलति मायया. आपण कार्यकारणाच्या अतीत हे स्वरूप आहे हे आपण स्पष्ट केलं, हे आपण पाहून पण घेतलं. आता हे जेव्हा आमच्या लक्षात येतं की ब्रह्म कसं आहे, कार्य आणि कारण याच्या अतीत आहे. कसं आहे? रसिकता म्यूट करून घ्याल. ब्रह्म कार्य आणि कारण याच्या अतीत आहे हा विषय आपला झाला. आता 61, 62, 63, 64 ह्या कारिका आपल्याला 4 काय सांगतात आहे? यथा स्वप्ने द्वयाभासम चित्तम चलति मायया. आता जरा थोडासा सूक्ष्म विषय स्पष्ट करून सांगतात आहे की मायेने कार्यान्वित केलेलं चित्त. चित्त कोणामुळे कार्यान्वित झालं? मायेमुळे कार्यान्वित झालं. स्वप्नामध्ये द्वैताचा आभास निर्माण करते आणि तेच मायेने कार्यान्वित केलेलं चित्त जागेपणी द्वैताची कल्पना करून देते. आता एक गोष्ट मला आणखीन छान सांगायची आहे. कन्फर्म करतो मी की त्या साधिका आहेत का. एक मिनिट बर का. हा, आहेत. प्राचीताईंचा मला प्रश्न होता काही दिवसापूर्वी, त्याचं मी त्यांना उत्तर दिलं होतं. पण आज त्या प्रश्नांचं स्पष्टीकरण पुन्हा या ठिकाणी आहे. प्राचीताई उपासने, आणि म्हणून पाहून घेतलं की आज ते आहेत का. यथा स्वप्ने द्वयाभासम चित्तम चलति मायया, तथा जाग्रत द्वयाभासम चित्तम चलति मायया. गौडपादाचार्य म्हणतात, भगवत पूज्यपाद गौडपादाचार्य म्हणतात की स्वप्नामध्ये चित्त मायेनी चलान्वित झालेलं आहे हे आम्हाला कळतं. सगळ्यांना समजतं, याच्यात काही समजावून सांगण्याची वेगळी गरज पडत नाही. पण जागृतीमध्ये ते चित्त चलायमान कोणामुळे झालं? मायेमुळे झालं.
आणि मायेमुळे जागृतीतले पदार्थ आम्हाला सत्य वाटायला लागले. हा भाग आम्हाला लवकर पटत नाही. स्वप्न मिथ्या आहे हे आम्हाला पटकन पटतं. आणि मग या दोन मध्ये रिकन्साईल कसं करावं? स्वप्नातलं जीवन जे आम्हाला आहे दिसतं. मी फिरायला गेलो स्वप्नात कुठे, तर मला ते जागा आल्याबरोबर लक्षात येतं की आपण तर जागेवरच आहोत, अंथरुणावर. त्याच्यामुळे फिरायला गेलो होतो हा भास आहे. पटलं, ताबडतोब पटलं. पण जागेपणी मी जर फिरायला जाऊन आलो असेल, तर त्या फिरण्याच्या इम्प्रिंट्स माझ्या चित्तावर राहतात आणि त्या जाता जात नाही. तर स्वप्न जसं मिथ्या आहे, तसं जागृती मिथ्या आहे हे लवकर पटत नाही. स्वप्नातले अनुभव मिथ्या आहे हे पटायला वेळ लागत नाही, पण जागृतीतले अनुभव मिथ्या आहे हे पटत नाही. आणि यासाठी या कारिका आहेत. किती सुंदर आहे. याबद्दल माझं बोलणं झालं आहे, पण मला त्यांची आठवण आली म्हणून पाहून घेतलं ऑनलाईन ते आहेत का, आणि मला आनंद झाला त्याच्यामुळे. मग आता जागृतीतले पदार्थ मिथ्या आहे याच्याबद्दल पहिले शास्त्रीय संकल्पना आणि मग त्याचा वास्तवाशी जुळवणूक आणि त्याच्यानंतर अनुभवाशी त्याचा तादात्म्य. दिवसा आपण जागृतीमध्ये पदार्थ पाहतो, घटना पाहतो, आणि स्वप्नामध्ये आपण काही पदार्थ आणि घटना पाहतो. आता स्वप्नातल्या पदार्थ आणि घटना जाग आल्यानंतर आमच्या विस्मरणात जातात किंवा तास 2 तासात ते आम्ही विसरून जातो. पण जागृतीमध्ये बघितलेल्या घटना आणि जागृतीमधल्या बघितलेले पदार्थ याबाबत आमच्या अंतःकरणात उमटलेली इम्प्रिंट जात नाही, कारण जागृती मिथ्या आहे हे आम्हाला पटत नाही. आणि अशा ज्या घटना आणि पदार्थ आम्ही जागृतीमध्ये बघत राहतो, ते 20-20, 30-30 वर्ष झाल्यानंतर सुद्धा आम्हाला लक्षात राहतात, त्याचे इम्प्रिंट्स राहतात, ते आमच्या अंतःकरणावर कोरलेले राहतात आणि आमच्या आनंदमय जीवनामध्ये त्यामुळे मोठा व्यत्यय येतो. म्हणून एवढा मोठा अभ्यास केला, पण जागृती खरी नाही, जागृती स्वप्नवत मिथ्या आहे हे अजून पटलेलं नाही. म्हणून सांगतात की नुसता शास्त्राचा अभ्यास करून होणार नाही. पांडित्यम निर्वेद्यम बाल्येन तिष्ठासित. पंडितांनी सुद्धा बालवृत्तीने राहिलं पाहिजे, सरळ अंतःकरणाने राहिलं पाहिजे. स्वप्नातले पदार्थ आम्ही आपोआपच विसरतो, लक्षात राहत नाही. पण जागृतीमध्ये जे घडतं, एक तर ते घडायला नको असं वाटतं किंवा ते पुन्हा पुन्हा घडावं असं वाटतं. अनुकूल असेल तर घडायला नको असं वाटतं, प्रतिकूल असेल तर ते पुन्हा पुन्हा घडू नये असं वाटतं. जागृतीमध्ये अनुकूल असेल तर आम्हाला तो प्रसंग पुन्हा पुन्हा घडावासा वाटतो. कोणी सिनेमाला नेला, आम्हाला हॉटेलमध्ये जेवायला नेला आपल्याला, वा वा वा, पुन्हा असं असं घडत राहावं, छान वाटतं. आणि तब्येतच बिघडली, पडूनच गेलो, तर हे पुन्हा होऊ नये असं वाटतं. म्हणून जागृतीमध्ये होणाऱ्या घटनांचा इम्प्रिंट जाता जात नाही. मग एवढा अभ्यास केल्यानंतर जागृतीतल्या इम्प्रिंट्स का पुसत नाही, माझ्या चित्त्यावरच्या का मिटत नाही? आणि म्हणून त्याचा अभ्यास करायला सांगितलाय. अर्जुनाने केला, आम्ही एवढ्या बारकाईने कधी अभ्यास करतो का? तिथं प्रज्ञस्य का भाषा समाधीस्तस्ते केशव तिथधी किम प्रभाषेत किम आसीत किम व्रजेत. अशा स्थित प्रज्ञाला
थंड माणूस म्हणायला आम्ही तयार होतो. स्वप्नाबद्दलचे ग्रंथ आम्ही वाचू. असं स्वप्न पडलं तर काय परिणाम होतो, तसं स्वप्न पडलं तर काय परिणाम होतो. लाईफ आफ्टर डेथही वाचू. पण जागृतीतलं द्वैत मिथ्या कसं आहे हे समजावून घेत नाही आणि मग तसं आम्ही प्रयत्न करत नाही. आज ते समजवणं आहे. स्वप्नामध्ये द्वैत तयार होतं, चित्तानेच ते तयार केलंय. स्वप्नामध्ये अंथरुणावर झोपलेलं माझं एक शरीर आणि स्वप्नामध्ये झोपलो असताना स्वप्नस्थ स्थितीत फिरायला गेलो हे माझं दुसरं शरीर. दोन शरीर समजली आहे ना? की काही शंका आहे? मी अंथरुणावर झोपलो असताना स्वप्नामध्ये मी झोपलो आहे शरीराने, पण मला मी हिमालयात फिरायला गेल्यासारखं वाटतं आणि स्वप्न पाहतो मी हिमालयात फिरायला गेलो म्हणून. म्हणजे हिमालयात फिरायला गेलेलं एक शरीर आणि खाटेवर पडून असलेलं दुसरं शरीर, असे स्वप्नाचे दोन शरीर झाले. चित्ताने दुसरं शरीर निर्माण केलं आणि हिमालयात घेऊन गेला. समजलं? आता गौडपादाचार्यांचं सांगणं असं आहे की स्वप्नात जसं द्वैताचं दर्शन होतं तसंच द्वैत, स्वप्नातलं द्वैत कसं आहे, मिथ्या आहे, तसंच मिथ्या द्वैत आम्हाला जागृतीमध्ये दिसतं. आणि ह्याच्यावर आमची श्रद्धा पहिल्यांदा बसली पाहिजे. माणूस सावलीचं चिंतन करतो का हो? की माझी सावली अशी हल्ली, माझी सावली तशी बोलली, माझी सावली तशी चालली, असं कधी सावलीचं चिंतन करतो का? नाही ना करत. सावलीचं चिंतन करत नाही. मृगजळाचं चिंतन करतो का हो माणूस? की एवढं एवढं टीएमसी पाणी आहे तर आम्ही एवढी एवढी शेती पिकवू, असं मृगजळाच्या चिंतनाबद्दल आम्ही कधी करतो का? नाही ना. त्याप्रमाणे स्वप्नामध्ये दिसणार जे द्वैत आहे ते जेवढं कल्पित आहे तेवढं जागृतीमध्ये दिसणार द्वैत कल्पित आहे, हे आम्हाला समजावून सांगतात आहे. म्हणून जागृतीतलं द्वैत मिथ्या आहे. मग त्याचं चिंतन होता कामा नये. आजपासून काय प्रयत्न करायचा की मी जागृतीमध्ये जे घटना, प्रसंग, परिस्थिती अनुभवतो आहे ती चित्ताने स्वप्नामध्ये जसं विश्व तयार केलं तसंच चित्ताने जागृतीमध्ये एक विश्व तयार केलं आणि त्या विश्वाच्या कचाट्यामध्ये आम्ही सत्यत्वामध्ये, कचाटा म्हणजे आम्ही अडकलो आणि त्या प्रसंगांना आम्ही खरं म्हणायला लागलो. आता जागृतीतल्या प्रसंगांना जे चित्ताने निर्माण केलेले आहे, चित्तच कल्पित आहे, मायावान आहे, त्या पदार्थांना जर आम्ही सत्य मानायला लागलो तर काय होईल? आम्हाला जागृती धक्कादायक राहील. जागृतीचा मला साक्षी व्हायचा, जागृतीला मला त्रयस्थतेने पाहायचं आहे. जागृतीमध्ये कोणी आला तर आम्हाला चांगलं बोलायचं, तू मिथ्या आहे वगैरे असं बोलायचं नाही आहे. मग आम्हाला मुख्य काय करायचं आहे? जागृती स्वप्ना एवढीच मिथ्या आहे हे आम्हाला या अभ्यासातून पटवून घेता आलं पाहिजे. तसं आचरण करता आलं पाहिजे. आम्ही स्वप्नात जसा मिथ्या द्वैताभास बघतो तसं जागेपणी आम्ही जे काही बघतो त्याच्यावर क्रिया प्रतिक्रिया, अनुकूल प्रतिकूल हे भाव आम्ही निर्माण करायचे नाही. कारण जागृतीत घडतं ते कार्य आणि घडायला लावतं ते कारण, आणि कार्य कारणाच्या अतीत ब्रह्मस्वरूप असल्यामुळे जागृती सुद्धा मिथ्या आहे. जागृतीचे अनुभव सुद्धा मिथ्या आहे. मग आता कधी कधी जागृतीतही स्वप्न पडतं आणि त्याला मनोराज्य असं म्हणतात. जागृतीतही मनकल्पित स्वप्न तयार होतात. ते स्वप्न म्हणजे अलातासारखे आहे.
ती मशाल हातात घेणारा हात फिरतो तोपर्यंत मशाल फिरतो. तसं जागेपणी सुद्धा आम्ही स्वप्न पाहू शकतो, याचं कारण आमचा स्वभाव काय आहे, आमचा स्वभावच स्वप्नाळू आहे. म्हणून जागृतीतल्या वस्तू आम्हाला तात्पुरत्या खऱ्या वाटतात, हे बरोबर आहे. चिरकाल खऱ्या नसतात. उदाहरणार्थ, श्रीखंडाची वाटी गोड लागली, हवीशी वाटली. पहिल्या वाटीला जेवढा आम्हाला ओढ होती तेवढी दुसऱ्या वाटीला राहिली नाही, तेवढी पाचव्या वाटीला राहिली नाही, तेवढी सातव्या वाटीला राहिली नाही. आणि मग आम्हाला मळमळ व्हायला लागलं. आता जे श्रीखंड सगळ्यांना आवडत होतं, तुम्हालाही आवडत होतं, ते तुम्हाला नकोच वाटताय. याचा अर्थ जागृतीत येणारा जो अनुभव आहे तो काही काळ टिकाऊ असतो, पण फार वेळ टिकाऊ असत नाही. म्हणून जागृतीतले अनुभव तात्पुरते आहे, तत्कालिक आहे, कायमचे नाही. आणि कायमचे नाही म्हणून मिथ्या आहेत. म्हणून सुखाचा तडाखा बसला तर माणसाला कळत नाही, पण दुःखाचा तडाखा बसला तर माणसाला आवडत नाही, स्वतःला सावरता येत. म्हणून मुद्दा आहे की जागृती सुद्धा मिथ्या आहे, ती तात्पुरती सत्य आहे, तत्कालिक सत्य आहे, क्षणकालाची सत्य आहे. आणि सत्य हे क्षणकाल कधी नसतं, म्हणून तत्कालिक ती खरी भासते. जिथे चित्ताचं स्वास्थ्य गेलेलं आहे, आम्ही जागृतीच्या प्रसंगामध्ये रंगलो, आणि रंगलो की आम्ही फसलो म्हणून समजावं. उदाहरण, स्वतःच्या जीवनातल्या ज्या घडामोडीमध्ये आम्ही सुखावलो किंवा दुःखित झालो, ते दोनही प्रसंग आम्ही काय केले, जेव्हा सुख होतं किंवा दुःख होतं तेव्हा आम्ही आत्मस्वरूपापासून ढळलेले असतो. जिथे चित्ताचं स्वास्थ्य हरवलं त्या ठिकाणी स्वरूप निघून गेलं. चित्ताचं स्वास्थ्य हरवलं तर स्वरूप निघून गेलं. किंबहुना सोये जीव आत्मयाची लाहे, तेथे जे होय तया नाव सुख. किंबहुना सोय जीव आत्मयाची लाहे, तेथे जे काही होय तया नाव सुख. त्या क्षणी तुमची सुखरूपता निघून जाते. एक तर आम्हाला सुख होतं किंवा दुःख होतं, आणि सुख आणि दुःख दोनही द्वंद्व आहेत. जागृतीला आम्ही तत्कालिक न मानता कायमचं मानलो, खरं मानलो. आणि मग अनुकूल प्रतिकूल याला द्वंद्व असं म्हणतात. श्री गुरु द्वंद्वातीत आहे, आणि शिष्य जर द्वंद्वामध्ये फसला असेल तर आम्ही अभ्यास केलेला नाही. आता ते उदबत्ती किंवा फुलझडी किंवा मशाल आम्ही हातात धरून जरी फिरत असलो तरी एक तर ती स्थिर रूपाने भासते, नाही तर ती फिरत्या रूपाने भासते. पण तो भास आहे. काय आहे तो? भास आहे. आणि याची जाणीव आम्हाला नेहमी राहिली पाहिजे. म्हणून जागृती हा भास आहे हे जर आम्हाला कळलं तर आमचं काम झालं म्हणून समजायचं. चहा पितो, एखाद्या वेळेला गरम चहा असतो, त्याने तोंड भाजून जातं, पोळतं, मग आम्ही लगेच चिडायला लागतो. हे काय आहे, एवढा गरम चहा द्यायचा असतो का? आता तत्कालिक झालेला परिणाम आम्ही आमच्या अंतःकरणावर कोरून घेतला. आणि जर त्या ठिकाणी विचार केला की हे माझा देहाचं प्रारब्ध आहे, माझं नाही, देहाचं प्रारब्ध आहे, ते त्यावेळेला होणारच होत.
नाही पण त्यांनी दुर्लक्ष केलं, गरम चहा ठेवून दिला, सांगितला पण नाही, म्हणून असं झालं. नाही, वेदांत चिंतन आमचं पहिलेपासून तयार असलं पाहिजे. एक तर आम्ही कर्म उपासना करत राहतो, प्रमुख साधनाकडे लक्ष देत नाही. नाहीतर साक्षात साधनाकडे जर नीट लक्ष दिलं तर कर्म उपासना व्यवस्थित करत नाही. दोन पैकी एका ठिकाणी आमची चूक होत असल्यामुळे आम्हाला बरोबर जगता येत नाही, पाहता येत नाही. म्हणून चित्ताची शुद्धी आणि चित्ताची शांती याच्यासाठी शास्त्राच्या विचारसरणीची अत्यंत गरज आहे. आणि ती विचारसरणी शास्त्र कारिकांमधून सांगत आहे. काय सांगत आहे? आता 63 नंबरची कारिका, स्वप्न पाहणारा स्वप्नात 10 दिशांना फिरत असताना अंडज, श्वेतज, उद्भिज आणि ज्वारेज आधी जीवांना नेहमी पाहतो. ते त्याच्यापासून वेगळे नसतात. म्हणजे स्वप्नस्थ पदार्थ स्वप्न पाहणाऱ्यापासून वेगळे नाहीत. म्हणजे हा जो तेजस आहे हा स्वतःच्या रूपालाही तयार करतो आणि जगालाही तयार करतो. म्हणजे स्वप्नामध्ये माझं दुसरं शरीरही दिसतं आणि जगतही दिसतं. ही गंमत आहे तेजसची. तेजस म्हणजे स्वप्नाभिमानी आत्मा. मग आता जागेपणी असं स्वप्न आम्ही पाहतो आहे कारण ते तत्कालिक आहे. हे जर आमच्या लक्षात आलं तर जागेपणी येणाऱ्या अनुभवाला आम्ही बाधित करू शकतो. काय करू शकतो? बाधित करू शकतो. आणि तसं जर आम्ही बाधित केलं तर आमचं जीवन सुखरूप होतं. आता जागृती तत्कालिक आहे आणि चित्ताने ती निर्माण केलेली आहे. एवढं आमच्या अंतःकरणावर आम्हाला काय करायचं आहे? रुजवून घ्यायचं आहे, पक्क करून घ्यायचं आहे. एवढं पक्क करता आलं तर आमचं काम जमलं. आणि ते तत्कालिक आहे हे आम्हाला समजलं तर मग त्याला बाध करण्याचा आम्ही प्रयत्न करतो. त्याला बाध करण्याचा आम्ही प्रयत्न करतो. स्वप्नातले दुसरा मुद्दा प्राचीताईंनी मांडला होता, तोच गौडपादाचार्यांनी घेतलाय की स्वप्नातले पदार्थ अव्यवहार्य असतात म्हणून ते आमच्या चित्तावर परिणाम करत नाही. म्हणजे त्या पदार्थांची व्यवहार होत नाही. उदाहरणार्थ कार दिसली स्वप्नात तर जागृतीमध्ये ती कार नसते. पण जागृतीमध्ये चित्तानी जग भासतं असं तुम्ही म्हणता तर तो पदार्थ आम्हाला प्रत्यक्ष अनुभवाला येतोय ना. हो, स्वप्नात प्रातिभासिक सत्ता आहे, ती अव्यवहार्य आहे हे आम्हाला मान्य आहे. पण जागृतीत तुम्ही चित्ताने तयार केलेला पदार्थ आहे असं म्हणता, मग तो आम्हाला प्रत्यक्ष भासतो. त्या कारमध्ये आम्ही बसतो. मग त्याचं काय? आणि मग त्याचं उत्तर त्यांनी दिलं की अहो, व्यवहार्यता ही सुद्धा अल्पकाळची आहे. व्यवहार्यता दीर्घकाळाची नाही ना. पहिल्यांदा समजावून घ्यायचा आहे. शास्त्राच्या घडीचा वापर करायचा आहे आणि वापर केल्यानंतर मग आम्हाला तिचा उपयोग करून घ्यायचा की ती जी कार आहे ज्याच्यामध्ये आम्ही नेहमी बसतो आहोत ती सुद्धा मिथ्या कशी. कारमध्ये बसल्यानंतर सुख वाटायला पाहिजे की नाही वाटायला पाहिजे? अतिशय सुख वाटायला पाहिजे. पण पेट्रोल टाकायची आठवण आली की काय होतं? बंद पडेल की काय असं वाटल्यानंतर मग अतिशय सुख वाटतं का? तसं नाही वाटत. याचा अर्थ जागृती काय आहे? मिथ्या आहे. जागृतीमध्ये पूर्ण सुख मिळू शकत नाही. म्हणून सुखमय जीवन, आनंदमय जीवन हा जर परमार्थ शास्त्राचा उद्देश आहे तर संबंध वेळ साधना करत राहण्यात आनंद राहणे याला काही अर्थ नाहीये. आम्ही जगत असताना आनंदाने जगलो पाहिजे.
आम्ही जगत असताना आनंदाने जगलो पाहिजे, म्हणून जगताचा आम्हाला बाध करता आला पाहिजे. नाही तर जन्मभर काय अभ्यासच करत राहायचा आहे का? नाही. जे उपनिषदांचे सार, सर्व शास्त्रांचे माहेर, परमहंसी सरोवर सेवी जे जे परमहंस जे असतात ना, उच्च दर्जाचे, जे स्वरूपाकार झालेले असतात, त्यांना कधीतरी वाटतं की आपण स्वरूपातून थोडस खाली यावं. वाटतं असं, व्यवहारी जगतात यावं असं वाटतं. आणि ते येतात. आल्यानंतर काय करतात? भगवद्गीतेच्या एका श्लोकाचं चिंतन करतात आणि पुन्हा स्वरूपाकार होऊन जातात. त्यांना राजहंस असं म्हणतात. मीची होऊनी पांडवा, करीसी माझी सेवा, परी नवलाव तो सांगावा, असे ऐका. याला ज्ञानोत्तर भक्ती असं म्हणत असतात. एकदा ज्ञान झालं, आईला कळतं की आपल्या मुला मुलीचे खेळणे मिथ्या आहेत. त्याच्यामुळे मुलगा मुलगी झोपल्यानंतर ती खेळणे ती सरळ एका ठिकाणी एका टोपलीमध्ये टाकून मोकळी होऊन जाते. वेडे वाकडे पद्धतीने टाकते. कारण त्या खेळण्यात आनंद नाही हे तिला माहिती आहे. त्या बाळाला नाही माहिती, पण आईला माहिती आहे. तसं जगतात आनंद नाही, जगत हे चित्ताचं एक स्वप्न आहे. हे जर आम्हाला पुरेपूर पटलं, तर आम्ही आमच्या जगतातला आनंदाला खरा आनंद मानणार नाही, कल्पित भासमान आनंद मान. अशा प्रकारे. पण होतं कसं, आम्ही जगताला एवढं सत्यत्वाने घेतो की विचारता सोय नाही. घरातले लोक म्हणतात की तुम्ही आधारस्तंभ आहात, आणि मग ते आम्हाला आधारस्तंभ बनवलं की आम्हाला खूप छान वाटतं. मग नात नातू सांभाळत राहतो, ते सिनेमाला जातात. स्वप्नात दिसणाऱ्या आकाराला चित्तापेक्षा वेगळी सत्ता नाही, तसं जागृतीमधल्या आकाराला सुद्धा चित्तापेक्षा वेगळी सत्ता नाही. म्हणून जागृती एकाला एक वाटतं आणि दुसऱ्याला दुसरं वाटतं. दिसतं वेगळं आणि वाटणं हा शब्द वेगळा. मग आता हे सगळं चित्ताला वाटत असल्यामुळे जागृतीमध्ये जर मी चित्त राहित्याने जगलो, तर मी आनंदात राहू शकतो. गाढ झोपेमध्ये चित्त जर झोपी गेलं तर आनंदात असतो. तसं ज्ञानदशेमध्ये जर माझं चित्त लयाला गेलं, म्हणजे बाधित झालं, तर मी आनंदाने राहू शकतो. आता मी तसं राहतोय का, माझ्यावर अवलंबून. आम्ही जागृतीला सत्य समजलो की मग त्याची काळजी तयार होते. आणि काळजी ही काजळीचं स्वरूप आहे. दिव्याला काजळी लागते. तेलवातीचा जो दिवा असतो त्याला काजळी लागते, आणि काजळी लागली की दिव्याची ज्योतही मंदावते, काही वेळा ती बंद सुद्धा पडू शकते. काजळीचा परिणाम तसा आम्ही जर जगताची काळजी करत राहिलो, प्रपंचाची काळजी करत राहिलो, माझ्या देहाची काळजी करत राहिलो, तर आम्हाला सुद्धा आत्मज्योत आमच्या देहाच्या आत असून सुद्धा दिसत नाही. आत असून सुद्धा ती बाहेर दिसत नाही. कारण तुम्ही काळजी करत बसला. कालची ओवी होती बघा एक सुंदर, अनात्म्याचे निनाद. काय ओवी होती? अविद्येचे निनाद कानी येती अनिर्बंध, तव आत्म्याची मंद साध ऐकू नये. म्हणून अखंड वेदांत शास्त्राच्या अभ्यासात दिवस घालवायचे नाही. अखंड कर्माच्या चिंतनातही दिवस घालवायचे नाही. याचा मला शास्त्राचा मला उपयोग करून घेता आला पाहिजे. आणि तसा जर करून घेतला तर आमचं काम झालं. नाहीतर विकल्प 1760 असतात. प्रत्येक विकल्पाला उत्तर देण्यापेक्षा विकल्प निर्माणच होऊ नये. स्वप्नामध्ये मी मेलो असं दिसतं, पण गादीवर मी जिवंत असतो ना. मी मेल्याचं मी स्वप्न पाहिलं. तसं जागृतीमध्ये सुद्धा तत्कालिकच अनुभव असतो. त्याला बाधित केलं तर माझं काम झालं.
आणि त्या अनुभवाला मी सत्य मानत गेलो, तर मग सगळीकडे सांगत सुटतो, असं आहे, तसं आहे, तसं आहे, तसं आहे. आणि असं सांगत गेला की आम्ही परमार्थाचा उपयोग करून घेतला नाही. जागृती तत्कालिक सत्य वाटत असली तरी ती कायमस्वरूपी मिथ्या आहे. म्हणून तृतीय पुरुषी परमार्थ, द्वितीय पुरुषी परमार्थ, अहम आत्मा, अहम साक्षात आत्माचे नित्यम, अथर्व शीर्ष काय सांगतात, मी प्रत्यक्ष आत्मा आहे असं स्वतः अथर्व शीर्षांनी सांगितल्यानंतरही पुन्हा आत्माच बघत राहायचा का, की जग बघायचं, जगत बघत राहायचं की आत्मा बघायचा, याचा निर्णय आम्हाला ठेवला पाहिजे. जग कल्पित आहे म्हणून आम्हाला आत्मा बघत राहायला पाहिजे. जगातल्या घडामोडी, व्यवहार्य जगामधल्या घडामोडी एकतर प्रेमाने भरल्या असतात, नाहीतर द्वेषाने भरल्या असतात. आणि त्यामधलं प्रेम आणि द्वेषाचं सत्यत्व जर आम्ही काढून टाकलं तर जगामध्ये वावरत असताना त्याला बाधित करता येतं. आणि मग तो जग आम्हाला स्वप्नसृष्टी आहे असं म्हणता सुद्धा येतं. साधकाचं हे कौशल्य आहे की जे पदार्थ व्यवहार्य आहेत त्याचा परिणाम न होऊ देणे, आणि जे अव्यवहार्य आहेत त्याचा सुद्धा परिणाम माझ्यावर होऊ न देणे. साधकाची जबाबदारी आहे, लक्षात ठेवा. माझी जबाबदारी आहे की मला नको त्या गोष्टी व्हायला नको. आता पाऊस येणार म्हटल्यानंतर एक तर मी रेनकोट घालून जायला पाहिजे, नाही तर आडोशाने उभं राहायचं पाऊस असेपर्यंत, पण पाऊस लागू द्यायचा नाही. यासाठी माझं माझ्यावर लक्ष असतं, ते मला ठेवलं पाहिजे. तसं जर ठेवलं नाही तर मग मी हारतो, कारण जगाच्या सत्यत्वाचा माझ्यावर सुखात्मक किंवा दुःखात्मक परिणाम होतो. पण जर मी वाटचाल करायला लागलो तर भगवंत मदत केल्याशिवाय राहत नाही. ददामी बुद्धी योगम त्वम येन माम उपयांती ते. आम्ही जर प्रयत्न केला तर भगवंत मदत केल्याशिवाय राहत नाही. स्वतःच्या तत्वज्ञानावर आम्ही पूर्ण श्रद्धा ठेवली पाहिजे की हे चित्ताच्या प्रकाशात द्वैत प्रकाशित होत आहे. वास्तविक जागृतीमध्ये दिसत असलेलं द्वैत हे चित्ताने तयार केलेलं आहे. अल्पकाळ ते भासतं, पण वास्तविक ते तसं नसतं. कारण घटाचं ज्ञान आणि घटाचं पदार्थ यांना आम्ही वेगळा करू शकत नाही. घटाचं ज्ञान घटावर अवलंबून आहे, घट हा पदार्थ घटाच्या ज्ञानावर अवलंबून आहे. आणि म्हणून जीवच जर कल्पित आहे तर चित्त कसं आहे, कल्पित आहे. म्हणून स्वप्नातले अनुभव जेवढे मिथ्या तेवढा जागृतीतला अनुभव सुद्धा मिथ्या. आणि अशा मिथ्या अनुभवाच्या साठी मी रंगता अथवा रमता कामा नये. मी मोटिवेट झालो पाहिजे या विचारात की मला जागृतीमध्ये हे खरं वाटत असलं तरीही ते भासमान आहे, टिकाऊ नाही आहे. कोणतीच गोष्ट इथे टिकाऊ नाही. जी गोष्ट टिकाऊ नाही, शाश्वत नाही, ती भासमान आहे. या विचारांनी मी जर मोटिवेट झालो तर फार अभ्यास न करता मोक्षापर्यंत पोहोचू आपण. आणि म्हणून नेहमी लक्षात ठेवायचं की या पद्धतीने मी मोटिवेट जर झालो आणि जर मी स्वतःच्या बाबत क्रिया प्रतिक्रियांपासून स्वतःला वाचवलं आणि जगताचा काय केला, वाद केला, तर आमचं काम होणार आहे. काका कारिकेमध्ये म्हणतात आहे 64 नंबरच्या, स्वप्नाची प्रसंगे मन घेई नाना सोंगे. आता चित्तच दृश्याचा आकार घेऊन राहिलाय स्वप्नामध्ये. दुःखात सुख दुःखे तेची रंगे, जागे तेचीच. पण जागेपणी सुद्धा तेच चित्त सुख दुःखामध्ये रंगत.
मी जागा हे जो आहे तो द्रष्टा चित्तची आहे. मी जागा आहे हे जो पाहतो तो द्रष्टा कोण आहे? चित्त आहे. आणि जे जगती भरून राहे आपण जाणीव त्याची ते चित्त. मी सगळीकडे व्यापलो आहे हे बघणारा सुद्धा चित्तच आहे. आणि या जाणीवेची जी जाणीव आहे ती चित्त रूप आहे. एकदा आम्हाला हे कळलं की मग आम्ही त्या जाणीवेमध्ये भाळत नाही, रंगत नाही, रमत नाही, हरवून जात नाही. आणि असं एकदा झालं की माझं काम झालेलं असतं, बॅलन्स असतो. मग जगामध्ये ज्या ज्या काही घटना घडत असतात त्यामध्ये मी लिप्त होत नाही, हळूहळू बाध करायला लागतो. असा बाध आपल्या सगळ्यांना जमो अशी मी सद्गुरुचरणी प्रार्थना करतो आणि या ठिकाणी थांबतो. राम कृष्ण हरी. मला जरा ह्याचं अजून एक्सप्लेनेशन करता येईल का? जाणीव चित्तरूप आहे आहे गेले का? बोला बोला. हा, जाणीवेची जाणीव चित्तरूप आहे असं जे म्हटलंय ना, त्या वाक्याचा अर्थ जरा कळला नाही म्हणून विचार.